मी आलो जोशी सरांकडे. सरळ दोघाचा 1-2 मिनिटाचंच आमचं दोघा संभाषण झालं आणि सरनं मला बोलले आणि त्यांना म्हणजे टी व्ही म्हणलं सर देऊ म्हणलं तुम्हाला. चला आपण माझ्या गावच्या शाळेसाठी एक आपण मोहीम सुरुवात केली. तर ही मोहीम सुरुवात करण्यासाठी आता माझा नेता तर काय महापुरुषांशी स्मारक वाढतात, पण मग आता यांना काय मला त्यांना म्हणता आहे ना. पण मी इकडे लगेच धाव घेतली. मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ डोंगरे. महेश भाऊ डोंगरेला मी म्हणलं भाऊ असा विषय तुम्ही आजपर्यंत 100पेक्षा जास्त आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना म्हणजे मराठा आरक्षणमध्ये जे शहीद झालेत यांच्या कुटुंबियांना तुम्ही 100पेक्षा जास्त कुटुंबियांना ज्यांच्या घरात सुशिक्षित त्यांचे भाऊ आहेत त्यांना तुम्ही सर्व्हिसला लावले आणि ज्यांचे काय लहान लेकरं बालबछडे लेकरं आहेत त्यांना तुम्ही 3 लाखापर्यंत मदत केली आहे. तर मला माझ्या गावाला एक टी व्हीचा प्रश्न असायला असे. मग त्याने मी टी व्हीचा मानल्यास त्याने मला किती पैसे काही महेशभाऊ डोंगरेने काहीच विचारलं नाही आणि तो सांप्रदायिक माणूस आहे माळकरी तसं काही ते विचारित बी नाही. मग त्याने म्हणल्यानंतर मी मला एक भाऊ 10-15 हजार रुपये लागतील. त्याने मला सुरुवातीला 10,000 रुपये टाकले. मग या शिक्षक बी इतके प्रामाणिक माणसं आहेत. मग ती मला त्यांना म्हणलं सर आणा तुम्ही टी व्ही मी काय येणार नाही मी मनमोकळा माणूस आहे. सरला सरनं मला 13-14 हजार बी म्हणले नाहीत 10,500 लागले हो म्हणले. म्हणजे सर देखील किती माझ्या गावचे चांगलेत बघा ना. काय गाव सुगावला एका गरीब कुटुंबाच्या घरची आत्महत्या झाली मराठा आरक्षणच्या विषयामध्ये. तिथं सगळेच गेले श्रेय घ्यायला हो 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 हो. मग तिथं गेल्यानंतर तिथं पहिला निधी 20,000 रुपये ॲडव्होकेट माधव आप्पा जाधव याने नेऊन दिला. आणि मी आप्पाला बोललो आप्पा काय झालं. मग माझी परिस्थिती बेकार असते मग ती मला म्हणली नाहीत. पण यावं माझ्या घरचा एक 10-12 क्विंटल गहू मी पर्याय नेऊन विकला होता. त्याचे माझ्यापाशी 25-30 हजार रुपये होते. मी माझ्या घरचं थोडंसं भान राखलं की 10,000 रुपये घेतले मी आणि त्या म्हणजे 20 गुंठे जमीन आहे त्या विधवा महिलेला मी 10,000 रुपये नेऊन दिले. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातून केज तालुक्यातून परे तालुक्यातून भल्या दांडग्या लोकांनी शब्द दिले होते विधवा महिलेला एकानं पूर्ण केलं नाही. त्या अंगावरला स्टारचे कपडे असतात ना काहीतरी कोण मला काय कार्यकर्ते म्हणते सर तुम्ही ते काय ते कॉटन काय पेपर कॉटन काहीतरी घाला. माझ्या अवकातच नाही तुम्ही घालू कशाला. तिथं माधव आप्पाने 20,000 रुपये दिले मी 10,000 रुपये नेऊन दिले. आमच्या परळी तालुक्याचे आमदार मी बाकी विषय बोलणार नाही परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे दुसऱ्या दिवशी त्यांनी 1 लाख रुपये नेऊन दिले.